मित्रांनो तुमचं माझ्या चॅनल सगळं तुम्हाला देवेश खरे तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे परत नवीन गाडी घेऊन आलो आहे जी असणार आहे होंडाचं मॉडेल आहे. लेटेस्ट आहे, अपग्रेड झालं आहे. याच्यामध्ये काहीतरी फीचर्स तुम्हाला दाखवतो. गाडी कोणती आर्श होंडाई हा तुम्हाला शोरूम असणार आहे वेलॉक्स मोटर्सच्या बरोबर ऑपोजिट साईडला कल्याण शेडफाड्याच्या ठिकाणी. जर कोणाला जर इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही इथे येऊन करू शकता. सध्या शोरूमच्या आतमध्ये नवीन प्रकारची गाडी आता अवेलेबल आहे. होंडाईची व्हेन्यू लेटेस्ट मॉडेल आलेली आहे सध्या. आता चाबी तुमची अशी दिलेली असणार आहे. हे बघा, इकडे तुम्हाला आता लॉक अनलॉक करण्यासाठी आणि एक होल्ड करून ठेवण्यासाठी या ठिकाणी तर आपण हे करू शकतो. दोघंही तुमचे की होंडाईच्या बघा लोको टाईप तुम्हाला इथं दिले असणार दोघंही की या ठिकाणी. मित्रांनो तुमच्याकडे परत आज नवीन गाडी बनवली आहे. ही आहे होंडाईची व्हेन्यू लेटेस्ट मॉडेल आहे. आज तुम्हाला मी या व्हिडिओ बनवून दाखवणार आहे. त्याच्यामध्ये डायमेन्शन काय असणार आहे, कलर कोणते असतील, फीचर काय काय असणार आहे आणि मेन म्हणजे बघू शकतात की नवीन व्हेन्यूमध्ये तुम्हाला आता लेवल 2चं तुम्हाला आडत भेटणार आहे. यामध्ये ही फीचर तुम्हाला चांगलं दिलेलं आहे याच्यामध्ये. नंतर मग आतमध्ये इंटेरियर पण तुमचं थोडंसं चेंज झालेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला डबल टोनमध्ये तुम्हाला आतमध्ये इंटेरियर भेटून जाईल आणि मेन म्हणजे कलर पण तुम्ही बघू शकतात गाडीचं किती डिफरंट आहे. आणि ही आहे DCT म्हणजे ऑटोमॅटिकमध्ये आहे ही व्हेरियंट. ही आहे DCT पेट्रोल मॉडलमध्ये. तुम्हाला सध्या शोरूममध्ये सध्या ही गाडी अवेलेबल आहे. पण तुम्हाला याच्यामध्ये पेट्रोलचे 2 मॉडेल आहेत, इंजिन आणि एक डिझेल मॉडेल तुम्हाला भेटेल. एक 1.2 लिटरचं असणार आहे आणि एक 1 लिटरचं तुम्हाला पेट्रोल इंजिन दिलेलं असणार आहे. ते टर्बो DCT असणार दिलेलं असणार, ठीक आहे. आणि दुसरं जे असणार आहे ते तुमचं 1.5 लिटरचं तुमचं दिलेलं असणार आहे ते इंजिन. ते पण तुम्हाला असणार आहे CRDI डिझेल मॉडेल असणार ती. आणि सध्या शोरूममध्ये ही एकच मॉडेल आता सध्या अवेलेबल आहे. तो स्टार्ट करतो पर्यंत गाडीच्या फ्रंटपासून. फ्रंटला बघितलं तर बघू शकता तुम्ही गाडीचं बघा. पहिला जो व्हेन्यू होता मॉडेल गाडीचं ते वेगळं होतं आणि आत्ताचं जे व्हेन्यूचं जे मॉडेल आहे ते तुम्हाला वेगळं असणार आहे. आणि हे बघू शकतात की DRL जो प्रकार आहे तो वरचा तो तुम्हाला सेमच असेल यामध्ये दिलेला. DRL LEDमध्ये तुम्हाला दिलेलं असतं एका शेवटपर्यंत दिलेलं असणार आहे. फक्त हेडलाईटमध्ये तुम्हाला थोडंसं चेंजेस झालेलं आहे. आणि इकडे पण बघू शकता तुम्ही की इथं तुम्हाला या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्हाला इथं DRL दिलेलं असतं साईडला. आणि हे थोडेसे हे झाली आपलं एअर सर्क्युलेशन करण्यासाठी इथं दिलेले असणार आहे. आणि आधीच्या मॉडेलसारखे तुमचे हे DRL दिलेच नाही या शाईकमध्ये. इथं पण असणार, इथं पण असणार. आणि टर्निंग इंटरलाईट तुमची इथं असं दिलेली असणार आहे. आणि ही पण जी पण ब्लिंकिंग ही पूर्णपणे ओपन हे चालू होते, ऑन होते. यामध्ये तुम्हाला मी आता हेडलाईट ऑन करून दाखवतो. हे बघा, DRL पण तुमची अशी असणार दिलेले फुल असणार याच्यामध्ये. आणि हे तोपर्यंत मी पाड्यांची तुम्हाला DRL दाखवतो. हे बघा, हे DRL तुमची अशी असणार दिलेले की ज्याला हे मधलं पण ऑन होतं तेव्हा आपण जेव्हा गाडी स्टार्ट होतं त्यामुळे हे तुमचं पाण्याचं पूर्णपणे ऑन होऊन जातं. 4 पार्किंग सेन्सर दिलेले असणार इकडे साईडला. ग्रे तुमची असणार आहे ही क्रोममध्ये दिली असणार, सिल्वर ग्रेमध्ये असं दिली असणार ही. फ्रंटला पण तुम्हाला कॅमेरा आहे, 360 तुम्हाला कॅमेरा दिलेला असणार आहे या ठिकाणी. फ्रंटला पण आहे, बॅकला पण दिलेलं असणार आहे. आणि जे ORVM आहेत तुमचे, ORVMला पण तुमचे आपले लेन ट्रॅकिंग करण्यासाठी तुम्हाला ह्यावेळी दिलेली असणार आहे. दोघं साईडला दिलेली असणार एका साईडला. म्हणजे तुम्हाला असणार आहे आपलं सनरूफ दिलेलं असणार आहे. नंतर मग रूफ रेल आहे आणि शाफीट अंडर दिलेली असणार एका साईडला, ठीक आहे. आणि बोर्नेटवरती बघू शकता तुम्हाला, बोर्नेटवरती तुम्हाला होंडेचा हा लोगो दिसणार आहे सिल्वरमध्ये. फ्लॅटमध्ये थोडंसं बोर्नेट आहे, वायपर आहे, वॉशर आहे इकडे तुम्हाला दिलेलं असणार आहे. नंतर मग ORVM तुमचे असणार आहे बॉडी कलरमध्ये. हा थोडासा वेगळा कलर आहे. आणि टर्न इंडिकेटर लाईट पण तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल, ठीक आहे. नंतर मग साईड प्रोफाईल नको तुम्हाला. साईड प्रोफाईलमध्ये पण बघू शकता तुम्ही की टायरची तुम्हाला साईज घेत नसणार आहे. टायरची तुम्हाला साईज असणार आहे, टायरची साईज असणार आहे 215/60 R 16 इंची तुमचे डायमंड कट तुम्हाला ऑलवेज भेटून जाईल यामध्ये. फ्रंटला पण तुम्हाला डिस्क असणार आहे आणि रेलला पण तुम्हाला दिलेलं असणार आहे डिस्क ब्रेक. आणि फ्रंटला तुमचे सस्पेन्शन दिलेलं असणार आहे मॅक फर्स्टन स्टूट विथ कॉईल स्प्रिंगमध्ये तुमचे फ्रंटचे दिलेलं असणार आहे सस्पेन्शन. आणि इकडे तुम्हाला मड फ्लिक दिलेली असते जायला, ठीक आहे. साईड प्रोफाईलमध्ये दाखवून देतो. DCTची तुम्हाला ब्रँडिंग इथं भेटून जाईल या ठिकाणी. साईड प्रोफाईलमध्ये तुम्ही शकतात की इकडं हे बॉडी कलरमध्ये नसेल, सिल्वर ग्रे कलरमध्ये तुम्हाला दिली असणार एका साईडला. रिक्वेस्ट सेन्सर पण असणार विथ की असणार दिलेली. बाकीचं जो पण शेप आहे साईडचा हा तुमचा असा दिलेला असणार आहे. तर तुम्हाला कोणता ॲक्सेसरीजच्या पार्टमध्ये तुम्हाला काय लावून घ्यायचं असेल तर तुम्ही ते लावून घेऊ शकता. शोरूमच्या आतमध्ये सर्व प्रकारचे ॲक्सेसरीज अवेलेबल आहेत. वरती तुम्हाला रुफलेर असणार आहे सिल्वरमध्ये या साईडला. आणि ही पण जी पण क्लायडिंग आहे ही इकडची जी असते आपली डोअर वायझरची ही पण तुम्हाला ॲक्सेसरीजच्या पार्टमध्ये मिळून जाईल. इथली ही पण हा पण पार्ट तुम्हाला क्रोममध्ये भेटून जाईल. किंवा तुम्हाला जो कलर पाहिजे तुम्ही तो लावून घेऊ शकतात, ठीक आहे. आणि मेनमध्ये बघू शकतात की गाडीच्या आतमध्ये तुम्हाला हे दिलेलंच नाही कर्टन या ठिकाणी, ठीक आहे. आणि हा जो पार्ट आहे पाठीमागचा इथं तुम्हाला हा सिल्वरमध्ये दिलेला असणार आहे या ठिकाणी. पण हा पार्ट तुम्हाला पियानो ब्लॅकमध्ये दिलेलं असणार एका साईडला. वेनची ब्रँडिंग तुम्हाला दिलेलं असं एका साईडला. पाठीमागे तुमचं दिलेलं असणार डिस्क ब्रेक, ठीक आहे. आणि पाठीमध्ये तुम्हाला सस्पेन्शन दिलेलं असतं टॉर्झन बीममध्ये, ठीक आहे. आत्ता मी तुम्हाला गाडीची रिअल प्रोफाईल दाखवतो. हे बघा, रिअल प्रोफाईल तुमची अशी असणार आहे. रिअल प्रोफाईलमध्ये पण तुम्हाला टेल लाईट पूर्णपणे ही असणारे पूर्णपणे दिली असते एडमध्ये कशाला, ठीक आहे.
आणि जे टर्निंग इंडिकेटर आहे आणि रिव्हर पार्किंग ॲक्टिव्ह पण तुम्हाला दिलेलीच नाही यामध्ये. ठीक आहे. इथं तुम्हाला डिफॉगर असणार आहे, हाय माउंट स्टॉप लॉम्प दिलेलं आहे साईडला, वायपर आहे, नंतर मग स्पॉइलर पण दिलेलं असणार आहे. आतमध्ये तुम्हाला ती हे पण दिली असणार आहे, पार्सल ट्रे, होंडेचं लोगो आहे सिल्वरमध्ये, वेन्यूची ब्रँडिंग दिलेली असणार आहे साईडला. नंतर मग इथं पण तुम्हाला कॅमेरा दिलेला असणार आहे या ठिकाणी, वेन्यूची ब्रँडिंग इथं पण असणार आहे, नंबर प्लेट दिलेली असणार आहे साईडला. 4 तुम्हाला हे पार्किंग सेन्सर दिलेलं असणार आहे विथ रिफ्लेक्टर माझ्यामध्ये भेटून जाईल इकडे साईडला. ठीक आहे. आणि हे पण तुमचं इकडच्या साईडला पण तुम्हाला हे इथं पण बघा, तुम्हाला इथं रिव्हर पार्किंग लाईट इथं तुम्हाला दिलेलं असणार इकडच्या साईडला खाली रिव्हर पार्किंग लाईट येत असणार आहे आणि टर्निंग लाईट आहे वरती तुम्हाला दिली असणार आहे. आणि ही पण ती लाईटिंग आहे इथली बंपरची वाणीची तुमची डोरमध्ये असणार आहे, ब्लॅक विथ सिल्वरमध्ये इकडच्या साईडला. डिकी पण तुम्हाला ओपन करून दाखवत होतो. हे बघा, तुमची बूट पेस्ट तुम्हाला एवढी भेटेल तुम्हाला यामध्ये. लॅम्प दिलेला असणार आहे, तो पण असणार आहे, हॅलोमध्ये दिलेलं असणार आहे. हे आपलं टूल किट आहे. नंतर मग आतमध्ये तुम्हाला दिलेलं असणार आहे स्पेअर व्हील, हे पण तुम्हाला स्टेअरिंग रिंगमध्ये दिले असणार आहे. बाहेर तुम्हाला चारी तुम्हाला ऑल व्हीलमध्ये दिलेलं असतील आणि इथं तुम्हाला दिले असणार स्टेअरिंग रिंगमध्ये हे स्टेपनी. ठीक आहे. आणि इकडे बघा बॉसचे तुम्हाला दिलेले असणार आहे वूफर, इकडे तुम्हाला वूफर असणार आहे. 2 तुम्हाला ट्विटर पुढे दिलेली असणार आहे, पुढे तुम्हाला 2 ट्विटर दिलेले असतील आणि 4 तुम्हाला स्पीकर दिलेले असणार आहे डोअरला. आणि पुढे पण एक वूफर आहे त्या ठिकाणी डॅशबोर्डच्या ठिकाणी. पार्सल ट्रे पण तुम्हाला भेटून जाईल. बेस मॉडलमध्ये तुम्हाला पार्सल ट्रे भेटणार नाही, तुम्हाला जर लावून घ्यायचा असेल तर तुम्ही तो लावून घेऊ शकता. आणि इथं बघा, इथं पण तुम्हाला हा कॅमेरा दिलेला असणार आहे 360मध्ये, फ्रंटला पण आहे बॅकला पण आहे आणि दोघंही OREMला पण तुम्हाला दिले असणार आहे. टर्बोचं तुम्हाला ब्रँडिंग भेटून दिली या ठिकाणी. आणि हे बघा रिअल डोअर ओपन करून दाखवतो तुम्हाला. रिअर डोअरमध्ये तुम्हाला डोल टोनमध्ये तुम्हाला दिलेलं आहे इंटरियर ब्लॅक विथ व्हाईट कलरमध्ये. पॉवर विंडो तुम्हाला स्विच दिले असणार आहे. हे आपले डोअर हँडल दिलेले असणार आहे. बॉसचं तुम्हाला स्पीकर आहे, बॉटल होल्डर आहे. इकडे तुमचा हा पार्ट इथं तुमचा लेदर टाईपमध्ये दिले असणार आहे, सॉफ्टमध्ये थोडासा लाईटली. आणि इथं बॉटल होल्डर दिलेलं असणार आहे. सेट तुमची असणार आहे फॅब्रिकमध्ये डोल टोनमध्ये तुम्हाला दिलेली असणार आहे. ठीक आहे. व्हाईट विथ ब्लू कलर आहे, हा ब्लू आहे. आणि अजून एक भेटतो व्हाईट विथ ब्लू कलरमध्ये, सॉरी ब्लॅक कलरमध्ये. या 2 कलरमध्ये तुम्हाला इंटेरियर भेटून जाईल. इकडे पण तुम्हाला आर्मरेस दिलेलं असणार या ठिकाणी, आर्मरेस विथ कप होल्डर दिलेलं असणार आहे. आणि हेडरेस जे असणार आहे, हेडरेस तुमचे दोघंही माउंटर दिलेले असणार इकडे यायला. आणि पाठीमध्ये तुम्ही इथं पिलो ठेवू शकतात. आतमध्ये लॅम्प पण तुमचं असणार आहे, हॅलोमध्ये दिले असणार आहे. सन रूप तुम्हाला अशी एवढी दिलेली असणार इकडे यायला. ठीक आहे. इथं पण बघा एसीची वेंट तुम्हाला अशी दिलेली असणार इकडं या ठिकाणी. आणि 2 तुम्हाला टाईप सीमध्ये तुम्हाला पोर्ट दिले असणार आहे मोबाईल चार्ज करण्यासाठी विथ मोबाईल हे 800 जागा दिली असणार इकडे यायला. आणि माझ्यासारखी तरी पण 2 लोक आणि एक लहान मुलगा याच्यामध्ये भाऊ शकतात एवढं तरी स्पेस यामध्ये दिलेली असणार आहे. तुम्हाला मी आतमध्ये बसून दाखवतो पहिल्यांदी. हे बघा, हे बघा वरचं हे ड्रेस पण तुम्हाला भरपूर भेटतो या ठिकाणी. आता तुम्हाला लेगरूम दाखवतो. हे बघा मित्रांनो, लेगरूम पण तुम्हाला भरपूर भेटते यामध्ये. हे असंच असताना दिलेलं तुम्हाला जर काय एक्सेसरीज पार्टमध्ये ते कवर बिवर काय लावून घेतलं तर तुम्ही ते लावून घेऊ शकतात. आणि खाली मॅट बीट पण तुम्हाला भेटून जाईल या ठिकाणी. आता मी ड्रायव्हर साईडचा तुम्हाला डोअर पण ओपन करून दाखवतो. पण इथून तुम्ही बघू शकता की ड्रायव्हर साईडचा हा सेक्शन जो आहे आपला डॅशबोर्ड तुम्हाला हा कसा आहे, पूर्णपणे असा बॉक्सी टाईपमध्ये तुम्हाला दिलेलं असणार, बॉक्सी टाईपमध्ये. आणि पुढची जी टेक्चर आहे वेन्यूची ब्रँडिंग तिथं दिलेली व्हाईटमध्ये, तुम्ही ती पण बघू शकतात. आणि वरती तुम्हाला लॅम्प बिन दिलेलं असणार आहे. नंतर मग IRVM असणार आहे, आडास दिलेलं असणार आहे लेवल 2चा. आता मी तुम्हाला पुढून दाखवतो. हे पण तुम्हाला दिलेलं इथं पण तुम्हाला डोल्टरमध्ये दिलेलं असं आहे. इथं तुमचा हा जो शेप आहे हा पण डोल्टरमध्ये दिलेला असणार आहे. पॉवर विंडो तुम्हाला स्विच दिसणार आहे, लॉक अनलॉक करणारी ORMची कंट्रोल दिली असणार आहे, लेफ्ट राईटचे. ठीक आहे. स्पीकर आहे, बॉटल होल्डर आहे, ट्विटर पण दिलेलं असणार आहे. 2 ट्विटर असतील, 2 वूफर असतील, बाकीचे 4 तुम्हाला स्पीकर दिलेले असणार आहे. टोटल किती झाले 8 असणार आहे. 8 स्पीकर तुम्हाला दिले असणार आहे. ठीक आहे. बॉटल होल्डर आहे, थोडी स्पेस आहे. आणि इथं बघू शकतात इथं तुम्हाला हे असे तुम्हाला टाईपचे हे बटन दिले असणार आहे. इथं हे तुमचं रिस्टलाईन कडे दिले असणार आहे आणि तुम्ही इथं ॲडजस्ट करू शकता, पाठीमागे पुढे करू शकता त्याच्याने बटनाला. आणि ॲटोमॅटिकमध्ये तुम्हाला DCT तुमचा हा घेअरबॉक्स दिलेला असणार आहे. 7 स्पीड तुम्हाला हा DCT घेअरबॉक्स दिलेला असणार आहे ट्रान्समिशन. आणि याच्यामध्ये तुम्हाला सर्व बघा ॲटो होल्ड आहे, पॉवर, नंतर मग पार्किंग आहे. नंतर मग इथं तुम्ही आपलं हे पण करू शकतात, सीटला तुम्ही आपलं व्हेंटिलेटर पण करू शकतात. व्हेंटिलेटरचं पण तुम्हाला याच्यामध्ये ऑप्शन दिलेलं आहे या गाडीमध्ये. हे बघायला तुम्हाला बटन दिलेली असणार आहे.
आणि हे आपले असणारे आपल्या याची आपले कसली पार्किंगचे आणि हे आपले असणारे आपल्या कॅमेराचं. ठीक आहे. इकडे जायला तुम्हाला टाईप सी मध्ये तुम्हाला 2 पोर्ट दिलेले असतील मोबाईल चार्ज करण्यासाठी. फास्ट चार्जिंग पण असणार आहे आणि स्लो चार्जिंगमध्ये असणार आहे. 12 वॉटचं तुम्हाला इथं सॉकेट पण दिलेलं असणार या ठिकाणी. हे बघा हे सॉकेट इथं तुम्हाला 12 वॉटचं सॉकेट दिलेलं असणार. टाईप सी तुम्हाला पोर्ट दिलेलं असणार आहे. वरती तुम्हाला वायरलेस चार्जिंग दिलेलं असणार आहे मोबाईल करण्यासाठी चार्ज. इकडे ज्याला तुमचं ॲटोमॅटिक आपलं क्लायमेट कंट्रोल दिलेलं असणार आहे. हजार्ड लॅम्प आहे. AC ची वेंट दिलेली असणार आहे. आणि इकडे बघू शकता तुम्ही की या ठिकाणी जे आहे ना आपलं मधला जो हा पार्ट आहे इथं तुम्हाला थोडंसं टेक्चर टाईप जो दिलेच नाही इकडे साईडला. इथं पण तुम्हाला व्हेंटची ब्रँडिंग आहे. हे जे असणार आहे AC ची वेंट तुम्हाला या डिझाईनमध्ये दिलेली असणार आहे ह्या असे. ठीक आहे. आणि थोडंसं सिल्वर ग्रेमध्ये तुम्हाला हा कोटिंग दिलेली असणार साईडला. 2 तुम्हाला एअरबॅग पुढे असतील ड्रायव्हर साईड को ड्रायव्हर साईड आणि बाकीची तुम्हाला पिलरला दिलेली असणार आहे. आणि इथं साईडला पण तुम्हाला कर्टनला दिलेले असतील एअरबॅग इकडे साईडला. ठीक आहे. स्टेअरिंगवरती तुम्ही बघू शकतात की तुम्हाला क्रूज कंट्रोल आहे नंतर माईक आहे कॉलिंग कंट्रोल दिलेली असणार आहे. तुमचं हे जे असणार आहे आपली स्टेअरिंग तुमची अशी असणार दिलेली इकडे साईडला. ठीक आहे. फक्त एवढंच होतं की आधीच्या व्हेन्यूमध्ये समोर बघा समोरची जी व्हेन्यू आहे त्या व्हेन्यूची तुम्ही डिझाईन बघू शकता की कशी आहे त्या गाडीची. हेडलाईट पण वेगळं आहे आणि आतलं इंटर पण तुम्हाला वेगळं दिलेलं असणार आहे त्या ठिकाणी. आणि यामध्ये तुम्हाला हा स्टेअरिंग तुम्हाला वेगळा दिलेला असणार आहे. जुन्या व्हेन्यूमध्ये तुम्हाला इथं होंडाचा लोगो होता. आता तुम्हाला या नवीन मॉडलमध्ये तुम्हाला असं टाईपचं तुम्हाला लोगो दिलेला असणार साईडला. हा आपला असणार आहे एन्फोटेनमेंटची कंट्रोल दिली असणार आहे. पॅडल शिफ्टर आहे. इकडे तुम्ही आपले वायपरची कंट्रोल दिलेली असणार इकडे साईडला. आणि इकडे आपण असणार आहे हेडलाईटची कंट्रोल हेडलाईट आणि टर्निंग डिटेल लाईट. ठीक आहे. नंतर मग इथं बघू शकतात तुम्हाला ड्राईव्हचं पण दिले असणार आहे आणि ट्रॅक्शन पण दिलेलं असणार इकडे साईडला. बटन 2 कप होल्डर दिले असणार आहे. आणि हे आपले आहे आर्मरेस्ट विथ स्टोरेज दिलेलं असणार इकडे जायला. लाईटली मी चालू करून दाखवतो तुम्हाला. हे पाहिजे तुम्हाला इथं ऑन ऑफ करण्यासाठी तुम्हाला इथं बटन दिले असणार आहे. इंजिन इम्युलायझर दिलं असणार आहे. ठीक आहे. हे आपण इथं ट्रॅक्शन ऑन ऑफ करू शकतो. हेडलाईटची कंट्रोल आहे. हा इथला पार्ट असा असणार आहे इकडे साईडला. इकडे पण तुम्हाला थोडंसं एअर सर्क्युलेशनसाठी जागा दिली असणार इकडे साईडला. ओके. चाबीशिवाय हे वाटतं चालू होणार नाही वाटतं गाडी. इथं पण तुम्हाला ऑफर दिलेलं असणार आणि एक पाठी तुम्हाला डिक्कीमध्ये ऑफर दिलेलं असणार आहे. आणि पुढचं जो पण आहे बोनट तुम्हाला हा अशा टाईपमध्ये तुम्हाला दिसेल या ठिकाणी. आता मी तुम्हाला चालू करून दाखवतो गाडीला. हे बघा तुमचा डिस्प्ले पुढचा जो असा असणार आहे आपला याचा इग्निशनचा हा तुमचा असा दिलेला असणार. इकडे तुम्हाला बॅटरीची लेवल दिसेल नाही या ठिकाणी. तुमचं हे असं दिलेलं असणार तुमचं पुढचं इन्स्ट्रुमेंट क्लस्टर. इकडे तुमचं स्पीडोमीटर दिलेलं असणार आहे. इथं तुम्हाला इकॉनॉमी दिलेली असणार आहे फ्युलची. ठीक आहे. आणि बाकीचे जे पण कंट्रोल जे असणार आहे तुम्हाला इथं दिलेलं असणार आहे. सेंटरला तुम्हाला इथं हे दिलेलं असणार आहे MID दिली असेल. त्या साईडला तुमचं लो ऑइल प्रेशर लाईट बॅटरीची लेवल आहे. नंतर ट्रॅक्शनचं पण तुम्हाला दिलं असणार त्या साईडला. मेनू हां हे बघा करंट स्पीड आपलं हे करेक्ट ट्रिप सगळं माझ्यामध्ये दिलेलं असणार आहे. तर मग नॅव्हिगेशन दिलेलं असणार आहे. आपण ट्रॅक्शन ऑन ऑफ करू शकतो यामध्ये. नंतर मग लेन असिस्ट पण दिलेलं असणार आहे. सगळं असणार आहे. आडास पण आहे तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं. त्याच्यावर तुम्हाला मोड दिलेली असतील. इको नॉर्मल स्पोर्ट्स हे तुमचे नॉर्मल हे असणार आहे मोड दिलेली असतील गाडीमध्ये. इकडे तुमचं किती किलोमीटर झाले होते खालच्या साईडला. इथं तुम्हाला गिअर शिफ्टिंग असताना दिलेली. नंतर मग तुम्हाला TPMS तर मग बाकीचे तुम्हाला फीचर पण तुम्हाला याच्यामध्ये अवेलेबल असणार आहे. टॉप मॉडल ही टॉप मॉडलमध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे फीचर अवेलेबल असणार आहे. हे बघा. नंतर मग सेन्स रिफ्युलिंग लास्ट रिसेट ॲटो स्टॉप टायर प्रेशर मॉनिटर पण तुम्हाला यामध्ये दिलेलं असणार आहे. किती किलोमीटर झालं ते ट्रिप A ट्रिप B सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. बाकीचे तुम्हाला बटन इथं दिले असणार आहे. ठीक आहे. आणि पुढचा तो इन्फोटेनमेंट सिस्टीम तुमचा हा असा असताना दिला या ठिकाणी. इथं तुम्हाला सगळं नेव्हिगेशन आहे. फोनचं आहे कनेक्शन देऊ शकतात. मीडिया आहे. हे बघा हे सगळं तुम्हाला दिलेलं असणार आहे. व्हॉइस मेमो दिले असणार आहे. शेअर डेस्टिनेशन दिले असणार आहे. वेदर आहे कॅलेंडर आहे सेटिंग आहे सगळं दिलेलं असतं तुम्हाला. ऑनलाईन मॅन्युअल तुमचं दिलेलं असणार आहे. स्पोर्ट्स आहे. याच्यावर तुम्हाला हे पण दिलेले असणार आहे आपले मोड पण दिलेले असणार आहे. एक सँडचं आहे एक मोड आणि स्नो असे तुम्हाला 3 प्रकारचे ट्रॅक्शन मोड भेटतील. सेटिंगमध्ये तुम्हाला बाकी सर्व सेटिंग दिलेली असणार आहे. व्हेकलचा साऊंड फोन कनेक्शन युजर प्रोफाईल. नंतर तुम्हाला जनरलमध्ये काय पाहिजे ब्लू लिंक पण दिलेली असणार आहे. क्लस्टर दिलेलं असणार आहे. बटन सगळी तुमची कोणती तुम्हाला कशी सिलेक्ट करायची ते नॅव्हिगेशन असणार आहे. ठीक आहे. डिस्प्ले दिलेला असणार आहे. सगळं तुम्ही इथं सेट करू शकता यामध्ये.
वेदाचं तुम्हाला सेटिंग तुम्ही करू शकता. यामध्ये कॅलेंडर ते पण तुम्ही करू शकतात. सगळं तुम्हाला दिले, ती टायमिंग दिलेलं असणार आहे या साईडला, सर्व दिलेलं असणार आहे. किती किलोमीटर आले ते पण तुम्हाला त्यामध्ये दिसत राहील. आपण जेव्हा कोणता मोड चेंज करू त्या टायमाला पण तुम्हाला दिसून देईल. हे बघा, अरे इथं हे नॅव्हिगेशन दिलेलं असतं की ज्याला तुम्हाला. आणि हे बघा प्रोफाईल सेटिंग पण दिलेलीच नाही. आणि ऑनलाईन मॅन्युअल पण तुम्हाला मध्ये दिलेलं असणार आहे. इथं पण तुम्हाला सगळं डिटेलिंग दिलेलीच नाही या ठिकाणी. आणि तुमची IR/VM तुमची अशी असणार आहे ऑटोमॅटिकमध्ये. इथं तुम्हाला 2 हे दिले असणार आहे बल्ब, हे पण तुमचे दिले असणार आहे हॅलोजनमध्ये. हे आपलं सन रूफ ओपन करण्यामध्ये दिले असणार आहे. इकडं तुमचं खाली इथं सन वायझर विथ तुम्हाला तिकीट होल्डर दिले असणार आहे इकडे साईडला. आणि इथं तुम्हाला दिले असणार आहे सन वायझर विथ मिरर. तुम्हाला इथं लॅम्बिंग काय भेटणार नाही. इथं सॉफ्ट डोअर तुमचं असणार आहे साईडला. आतला डॅशबोर्ड तुम्हाला कसं वाटतं तुम्ही मला कमेंट करून पण सांगू शकतात. आणि गाडीची तुम्हाला डिझाईन पण कशी वाटली तुम्ही ती पण सांगू शकतात. आणि आतलं इंटेरियर तुम्हाला कसं वाटलं ते पण तुम्ही सांगू शकतात. ठीक आहे यामध्ये. ठीक आहे मित्रांनो, आता गाडी लाव झालेली आहे. चाबी पण परत बाहेर घेऊन जाऊ. आणि सध्या मी तुम्हाला आता पुढचं बोर्ड ओपन करून दाखवतो आणि इंजिनमध्ये माझी देतो. याचं बोर्ड ओपन करण्याचं इकडे साईडला आहे. ठीक आहे, चाबी पण देऊन टाकूया. आणि हे बघा स्टेअरिंगमध्ये हा जो पार्ट आहे तुम्हाला ग्रे कलरमध्ये दिलेच नाही. ग्रेमध्ये होतं ब्लॅकमध्ये असणार आहे. आणि साईडने तुम्हाला ग्रे कलरमध्ये दिलेलं असणार की साईडला. स्टेअरिंग पूर्णपणे तुम्हाला लेदरमध्ये दिले असणार आहे. आणि डिझाईन पण तुमची अशी असून दिलेली. पहिल्यांदा मी बोर्ड ओपन करतो, नंतर मग तुम्हाला हे बघा मित्रांनो, तुमचं हे इंजिन असं असणार आहे. तुम्हाला वरती काय आयसोलेशनमध्ये जागा दिली नसणार आहे. नॉर्मली हे तुमचं आहे टर्बो GD आहे. तुम्हाला पेट्रोल इंजिन असणार आहे. 1 लिटर तुमचं हे इंजिन दिलेलं असणार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला 1.2 लिटरचं पण भेटेल आणि 1.5 लिटरचं तुमचं डिझेल इंजिन पण तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे, बाकी तुम्हाला काही फंक्शन दाखवून येतो. तिकडे तुम्हाला दिसणार आहे ABS EBDची तुम्हाला ब्रेकिंग सिस्टम दिली असणार की साईडला. ठीक आहे, नंतर मग तुमचे आपल्याकडे बॅटरी दिलेली असणार आहे. फ्यूजची कंट्रोल दिलेली असणार आहे. बाकी तर ती पण असणार आहे. खाली फॅन पेन दिलेली असणार आहे. गिअरबॉक्स आहे. वायपरचा इथे ते असणार आहे. हे आपलं कूलंटचं आहे आणि हे ब्रेक ऑइलचं आहे का साईडला. बाकीचा तो पण पार्ट आहे तुमचा हा असा दिलेला असणार का साईडला. ठीक आहे, आणि मेन म्हणजे बघू शकतात की याच्यामध्ये तुम्हाला 3 प्रकारचे तुम्हाला इंजिन अवेलेबल आहेत. म्हणजे डिझेल पण आहे, पेट्रोल पण आहे. 2 पेट्रोल मॉडेल आहे आणि एक असणार आहे आपला डिझेल मॉडेल. 998 तुमचं हे भेटतं पेमेंट मिळते गाडीची 1 लिटरच्या इंजिनमध्ये. आणि 1.2 लिटरमध्ये तुम्हाला जे पण असणार आहे ते तुमचं 1200 cc दिलेलं असणार आहे. सध्या तुम्हाला याची ती पण असणार आहे पॉवर अँड टॉर्क 1 लिटरच्या याच्यामध्ये तुम्हाला जी असणार आहे 120 PSIची पॉवर भेटते. 6000 RPM चालू येते. आणि 172 NMचा तुम्हाला टॉर्क भेटतो जो 1500 ते 4000 RPM चालवतो. आणि 1.2 लिटरच्या कापा इंजिनमध्ये तुम्हाला असणारे पॉवर 83 PSIची जी 6000 RPM चालू येते. आणि 114.7 NMचा तुम्हाला टॉर्क भेटतो जो 4200 RPM चालला जातो. डिझेल मॉडलमध्ये तुम्हाला जी पण पॉवर भेटते ती तुम्हाला 116 PSIची भेटते. 4000 RPM पण चालली होते. आणि 250 NMचा तुम्हाला टॉर्क भेटतो जो 1500 ते 2750 RPM चालला जातो. याच्यामध्ये तुम्हाला डिझेल मॉडलमध्ये 2 ट्रान्समिशन असणार आहे. 6 स्पीड मॅन्युअली आणि 6 स्पीड ॲटोमॅटिकमध्ये. आणि 1 लिटरच्या टर्बो GD पेट्रोल मॉडलमध्ये तुम्हाला कापामध्ये दिलं आहे ट्रान्समिशन 6 स्पीड मॅन्युअली आणि 7 स्पीड DCTमध्ये. आता ही जी मॉडल आहे ती 7 स्पीड DCT मॉडल आहे. आणि जी आपली 1.2 लिटरची जी पण कापा मॉडल आहे पेट्रोल 1200 cc त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त 5 स्पीड तुम्हाला मॅन्युअली गिअरबॉक्स भेटतो. सर्व व्हेरियंटमध्ये तुम्हाला जे पण असणार आहे ट्रान्समिशनमध्ये तुम्हाला वेगवेगळी दिलेली असणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला मायलेज पण तुम्हाला चांगला भेटेल. मायलेज पण चांगला आहे. आणि मेन म्हणजे तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये तुम्हाला ते पण असणार आहे आपलं इंजिनची पॉवर तुम्हाला थोडीशी वाढलेली आहे याच्यामध्ये. चला मित्रांनो, तर मी आता बोर्ड बंद करतो. बाकी तर तुम्हाला कलर आणि डायमेन्शन काय असणार आहे आणि मेन म्हणजे फीचर्स तुम्हाला काय काय अवेलेबल आहे या मॉडलमध्ये याच्यात तुम्हाला पूर्णपणे आज लिहून देणार आहे. ठीक आहे, पहिल्यांदा बोर्ड बंद करतो गाडीचं. त्यामध्ये तुम्हाला 45 लिटरपर्यंत असणार आहे फ्यूलची टाकी. डायमेन्शनमध्ये तुम्हाला लेन दिलेली असणार आहे 3995 mm पर्यंत. वेट दिलेली असणार आहे 1800 mm पर्यंत. हाईट दिलेली असणार आहे 1665 mm पर्यंत. व्हील बेस दिलेला असणार आहे 2520 mm पर्यंत. सिंगल डोअरमध्ये तुम्हाला कलर असणार आहे ब्ल्यू, ग्रे, व्हाईट, डार्क ब्ल्यू, रेड आणि ब्लॅक. हे सिंगल डोअरमध्ये तुम्हाला दिले असणार आहे. डबल डोअरमध्ये असणार आहे ॲटलास व्हाईट विथ ब्लॅक रूफ, हॅझर ब्ल्यू विथ ब्लॅक रूफ.
एवढ्या क्रमाने तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे. मित्रांनो, तुम्हाला या गाडीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. अशी ही गाडीवर पुढचा व्हिडिओ मी हा व्हिडिओ थांबवतो. आणि जे लोक माझ्या चॅनलवरती नवीन असाल ते सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची जी घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा, ज्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत जातील. ठीक आहे मित्रांनो, चला अशी एक गाडीवरून पुढच्या व्हिडिओ आणि सोबत तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस पण देऊन टाकेल. तुम्ही डायरेक्टली इन्क्वायरी करू शकता.